नाही बसल्यानं श्वास अटकते, श्वास अटकते. मित्र मी लक्षात ठेवला. विजयपथ समूह अमरावतीचा मेंबर आहे मी आणि स्पॉन्सर घेतलेला आहे, बाणा पायऱ्या केलेल्या आहे. तर मित्र, माझाही अनुभव असा आहे की माझे वडील लहानपणापासूनच, मी जेव्हा लहान होतो आणि त्यांचं दारुडे पण मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. आणि माझे वडील जे होते ते सरकारी नोकर होते आणि सरकारी नोकरीमध्ये काही झोलझाल होत होतं. आणि अशा वेळेस मग ते काय करत होते, त्यांचा एक मित्र पेटन होता आणि तो मित्र पेटन असलेला ते त्याला घरी घेऊन येत होते. आणि मग घरी घेऊन आल्यानंतर मग ते सोबतच दारू वगैरे आणत होते, काही चकना वगैरे आणत होते आणि एक्स्ट्रा चकना म्हणून काही माझ्या आईला गरम भजी वगैरे करायला ते सांगत होते. आणि मग त्या ठिकाणी माझी ड्युटी काय राहत होती का, बाबू गिलास घेऊन जाय, बाबू पाणी घेऊन जाय, बाबू हे गरम भजे घेऊन जाय. आणि तेव्हा मी 4थ्या वर्गात असतो, तर तेव्हा जे आहे मला ते दारू पिल्यानंतर ज्या गोष्टी करत होते, गोष्टी कोणत्या होत्या तर कल ऐसा करने का, कल वैसा करने का, कल वहाँ झोलझाल करने का, वहाँ का साले ने बराबर पैसे दिए नहीं, आज कल उससे साला ज़्यादा पैसे लाने का. आणि मला त्या दारू पिण्यापेक्षा त्या वासापेक्षा त्या गोष्टीचा खूप आनंद येत होता. आणि मग कुठेतरी मनात एक रजिस्ट्रेशन झालं कि अपन भी साला बड़ा होके इनका जैसा एंजॉय करेंगे, इनसे अच्छा करेंगे, हे रजिस्ट्रेशन झालं. आणि त्या दिवशी माझ्या मनात जो माझा विवेकी विचार होता, अविवेकी विचार त्याच्यावर भारी पडायला सुरुवात झाली आणि विवेकी विचाराचा मृत्यू झाला. म्हणजे माझ्या धरकटलेले विचार शिरायला लागले. ते म्हणजे आय एम बॉर्न अल्कोहोलिक. म्हणजे दारू पीत नव्हतो मी, पण दारू पिण्याचे सारखे, दारू पिल्यानंतर जे विचार करणारे लोक असतात तर त्यांच्यासारखीच प्रवृत्ती निर्माण झाली. मग मी काय करत होतो, माझ्या आईच्या डब्यातून पैसे काढायचो 4 आणे 8 आणे. 8 आण्याला खूप महत्त्व होतं त्यावेळेस. मी जेव्हा 4थ्या वर्गात होतो पैशातच व्यवहार चालत होता, 10 पैसे 5 पैसे. आणि 5 पैसे आणि 4 आणे म्हणजे खूप मोठी रक्कम होती माझ्यासाठी, 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यासाठी. आणि माझ्या शाळेमध्ये लखपती मुलं होते बरेचसे. तर ते काय करत होते, त्यांच्या 4-5 पोरं राहत होते, त्यांना खर्चाला पैसे मिळत होते. आणि मग ते गोळ्या चालणे, बिस्किट चालणे, हे ते गोळका राहत होता. आणि त्यांच्यासारखंच मलाही असं वाटत होतं की आपल्याही मागं काहीतरी गोळका असावा. मग हे पैसे त्याच्याचसाठी चोरत होतो मी त्यांना मोठेपणा दाखवासाठी गोळ्या चाराचं, बिस्किट चाराचं आणि माझाही मोठेपणा दाखवायचा. म्हणजेच माझी वागणूक एक दारुड्यासारखी झाली होती. अविवेकी विचारानं पूर्णपणे 100% जन्म घेतला होता. आणि 4थ्या वर्गातला विद्यार्थी लैंगिकतेच्या बाबतीत त्याला काही माहिती फारसं समजत नसते, पण थोडंसं शून्यमध्ये ज्ञान असते त्याला, पण फारसं समजत नाही. तर एक माझी मामाची मुलगी, तिथे टुर्नामेंट होतं आणि माझा मामाचं गाव म्हणजे तिथून 15 ते 20 किलोमीटर, जसं बीड आणि हे अंतर आहे. तर ते टुर्नामेंटसाठी काहीतरी आले होते. तर ते 4थ्या वर्गातले विद्यार्थी आम्ही म्हणजे त्या मुलीबद्दल गोष्टी वगैरे करत होतो. ते मामाची पोरगी असं तसं, आपला अधिकार असते, अशा काहीतरी भाषेत. तेव्हा एक्झॅक्ट शब्द नाही आठवत मला त्यावेळेचे. तर मी मामाच्या पोरीला तेव्हा काहीतरी वाईट भाषेत बोललो. आता तिनं काही बोलली नाही, शर्मेला मान टाकून दिले. पण आम्ही, माझी प्रवृत्ती, कुठल्या प्रवृत्तीनं जन्म घेतला माझ्यात,
एक दारुड्याची प्रवृत्तीने जन्म घेतला. आणि ते मग कालांतराने थोडा थोडा मोठा होत गेलो. जसा जसा मोठा होत गेलो 10व्या वर्गात गेलो. आणि 10व्या वर्गात गेल्यानंतर जो अवेकी विचार मनात शिरला होता की आपण भी बडा होके इनके जैसा एन्जॉयमेंट करेंगे. तर त्या मामाच्या गावले एक असा योग आला की मामाच्या म्हणजे मामाचा मुलगा जो होता तो माझ्यापेक्षा वयानं मोठा होता. आणि तिथे पोळ्याची कर असते. तर पोळ्याच्या करीला जरा पोळ्याला बैलाला विश्रांतीसाठी सुट्टी असते आणि करीच्या दिवशी असते. तर त्याचप्रमाणे मग करीच्या दिवशी लेबरलाही सुट्टी असते. ते पूर्वीची प्रथा जी काय होती अशी एक म्हणजे वर्षभरासारखे ते लेबर राहत होते. तर त्या दिवशी त्यांना सुट्टी दिल्या जात होती. आणि त्या सुट्टीच्या दिवशी एक एन्जॉयमेंट म्हणून काहीतरी दारू प्यायला पैसा वगैरे किंवा दारू देत होते. तर माझ्या मामभावानं काय केलं होतं गावरानीचे बंपर आणले होते. लक्ष्मण म्हणे हे गावरानीचे बंपर आणले आहे म्हणे. हे म्हणजे त्या मजुराले आपल्या इथं कामावर जे मजूर आहे म्हणे त्यांना एक एक बंपर आपल्याला द्यायचा आहे म्हणे. तर इकडे मला लालसा सुटली. आपले वडील पेत होते, आपलाही काही चान्स येते काय असा विचारचक्र चालू झालं. जी दारुडी प्रवृत्ती असते ते विचारचक्र असं प्रत्येक करतो. योग आलाच. मामभावानं काही बंपर देऊन टाकले. एक बंपर ठेवून दिला आणि चांगला मोहाचा कडक बंपर होता तो असली मोहाचा. त्यावेळेस आमच्या त्या वेळेस चांगली मोहाची विशुद्ध राहत होती. आणि मग मला आम्ही लक्ष्मण इकडे म्हणे मामभाऊ तू एक काम कर म्हणे आतमध्ये जा म्हणे आणि आतमधून गळवा आणि गिलास घेऊन ये म्हणे. आता मी काय गळवा आणि गिलास खाली आणणार आहे काय मला माहीत नाही दारूच्या बाबतीत म्हणजे काही बंपर आहे म्हणून ठेवला आहे म्हणून हे माहीत नाही. म्हटलं यांना काहीतरी खायला आणलं असं. तिथं कसं आहे ते छोटीशी स्वयंपाक रूम तिकडे बाजूला राहते आणि बैठक रूम वेगळी राहते खेड्यापाड्यानं. मग मी ते स्वयंपाक खोलीत गेलो. गळवा आणि गिलास पाण्याला भरून आणला. त्यानं चक्क तो गळवा फेकून दिला पाणी आणि गिलासही फेकून द्यायला. आणि अजून एक 2 गिलास आणतो म्हणे. 2 गिलास आणले होते म्हणे. 2 गिलासांना पाणी फेकून दिलेलं. एक गिलास आणला नाही गळवा भरून आणला ते खाली आणला ते फेकून दिलं. त्यानं म्हटलं हे काय करून दिलं असं. मग त्यानं ते बाजूचा बंपर काढला आणि तो घट्ट त्याच्यात 2 याच्यात टाकला. आणि टाकल्यानंतर तो वास जो आला मला तर मी स्पष्ट ओळखलं. कारण वासा पिलो जरी नव्हतो पण वासाची चव वडील पेत होते तेव्हा मी ओळखली ते चव वास. आपलं दारू आहे आज आपला योग येणार आपले भाग्य उजळले अब आपण एन्जॉयमेंट करेंगे हे चक्र घे म्हणे लक्ष्मण. म्हटलं नाही नको घे ना म्हणे कसा मजा येते म्हणले का याचा तुला माहीत नाही का म्हणे घे म्हणे. तिथल्या पुरता हाणाकाणी केली आणि घोट घेतला. त्याचं हे नव्हतं माहिती कशा प्रकारे कशी घ्यायची एखादं मला बोताची पाण्यासारखी काय करायचं हे काही माहीत नव्हतं. आणि जसा तो म्हणजे अर्धा गिलास गटकन घ्यायला पाहिला तो काही गेला आतमध्ये आणि काही असा बाहेर फेकायला गेला. ते जळजळ आणि मळकट आणि ते चव बेकार आणि तो वास असा की साधारण माणूस तो वास म्हणजे असा वास जर आला त्याला तर तो बाजूनं होऊन जाईल अशा परिस्थितीत मी तो घेतला आणि तो फेकला. तो गरम झाला माझ्यावर. साला म्हणे पहिल्यांदा घेतली काय म्हणे त्या साला म्हणे अक्कल नाही म्हणे एवढी प्युअर मोहाची दारू आणली म्हणे तू साला म्हणे आम्हाला म्हणजे फेकून दिली म्हणे. तो अर्धा गिलास उरला ठेव म्हणे बाजूने आतमध्ये जाय म्हणे मामी भाजी तळून राहिली म्हणे. तू आतमध्ये गेलो भजे घेऊन ये म्हणे. मी जसा भजे घ्यायला गेलो मामीकडे म्हटलं मामी भजे दे. दादानं भजे सांगितले. तिला वास गेला. तिला जसा वास गेला तिला एकच म्हटलं की म्हणे आता तू म्हणे
दादासारखा तू आता दारुड्या बनणार आहे का म्हणे? तुझे लक्षणात ते दिसते. तो पा किती भयानक इशारा होता माझ्या जीवनासाठी. मी दारुड्या बनणार हे तिला कळलं, पण मला नाही कळलं. म्हणजे माझ्या भविष्याचं संकेत तिला माहीत होते की मी दारुड्या बनणार. कारण तिला माहीत होतं आपला मुलगाही दारुड्या बनला. म्हटलं काय मामी, म्हटलं त्याची घाणेरडी वस्तू, म्हटलं त्याला चव नाही, वास नाही, काही नाही, म्हटलं वास खराब आहे, घाणेरडी वस्तू आहे, त्याची काही सवय लागू शकते का म्हटलं. हा माझा एक ठाम विश्वास होता का ह्या गोष्टीची मला सवय लागणार नाही. तेव्हाच जर मी तो इशारा कुठेतरी मला जमला असता तो इशारा, तर मी आज दारुड्या बनलो नसतो. पण मी त्याचा विचार केला नाही. आणि मग पुन्हा आलो ते भजे घेऊन. आणि मग म्हणे लक्षामध्ये एक काम कर म्हणे, तू आता नाक दाबून म्हणे गटकन मारून दे म्हणे. त्याचं ऐकलं नाही. कारण मोठा आहे, चांगलंच सांगणार आहे, वाईट थोडं सांगणार आहे आपल्याला, अनुभवी आहे. मग नाक दाबून गटकन मारलं, भजे खाल्ले. मग 5-10 मिनिटातच अशी काही ऊर्जा निर्माण झाली, एक नवीन शक्ती प्राप्त झाली. मग असा बोलायला लागलो म्हटल्यासारखा का लक्ष्मण मुकाळ्या, कधी कोणासंग न बोलणारा स्पष्ट, मनमोकळा बोलणारा मन मोकळा झाला, बोलायला लागलो. त्याच्या आधी तिथं आमच्या मामाची तर मोठी विहीर होती. एक मुलगी सतत तिथं पाणी भरायला येत होती. आणि पाणी भरायला आल्यानंतर ते बकेट ओढल्यानंतर नंतर दोर पाण्याला बांधला ते बकेटले, एक शेंडा असा पाण्यात लोकत असते, ते दोर थोडे आणि मला असा झटके दे, म्हणजे माझ्यासोबत थोडक्यात ते खेटे घेत होते. आणि तेव्हा मी म्हणजे असा मुकाळ्या, माझ्यात ताकद नाही तिला काही शब्द बोलायची, आणि मी एक शब्द बोलत नव्हता. पण त्या दिवशी अनायशी ती आली आणि माझ्यात ती वेगळी नवीन शक्ती संचारली होती ना. मी मुद्दामून तिकडे गेलो. मग तिनं तो अजून पुन्हा तो आपला, तर मी काय केलं, तेच बकेट धरून तिच्या अंगावर टाकली. ही ताकद कुठून आली? ही मध्यानं दिलेली ताकद. त्या ताकदीचा मग कालांतराने मी काय झाला, काही काळ काय झाला की ते मी दारू पिऊ नाही शकलो, पैशाचा अभाव. आणि त्यावेळेस त्या मुलीच्या अंगावर पाणी टाकलं का नाही, तर माझी एक सब्जी मुंबईत होती आणि ही ते माझी मुंबईनंच लागत होते, पण ते थोडेसे, तर माझ्या मुंबईनं मला म्हणजे असं उजारा दिला डबल, की त्या मुलीला टाकलं. म्हणे मी केव्हाची पाहून राहिली म्हणे की तू असं याच्यासोबत हे कर. तर मला अजून एक ताकद पाहिजे झाली माझ्या. आणि त्यानंतर मग मला सरकारी नोकरी लागली. आणि नोकरी अशा ठिकाणी लागली की 30 किलोमीटर अंतर, म्हणजे 30 किलोमीटर असं पैदल चालावं लागलं. एकदम इंटरियल एरिया होता. आणि एक रात्रीचे ट्रक, त्या ट्रकात जाऊन बसायला लागत होतं. 5 वाजता तो ट्रक निघत होता, सकाळी 9 वाजता तिथं पोहोचत होता एका ठिकाणी, तिथून पुन्हा 30 किलोमीटर पैदल रन. आणि तो पैदलचा रन असा होता भयानक का विचारू नका. आणि त्या पैदलच्या रनसाठी ही पहिली दारू जीवनातली, त्याच्यानंतर दुसरी दारू. आणि ते 30 किलोमीटर कसा पैदल गेलो त्या लोकांसोबत, लोक होते आणि घनघाट जंगल, काहीच समजलं नाही. आणि मग तिथे असा दारूचा प्रवास सुरू झाला की सकाळी उठला दारू, संध्याकाळी दारू, दुपारी दारू. म्हणजे हॉटेल सुपरिटेंडंट म्हणून माझी नियुक्ती झाली तिथं आदिवासी ट्रायबल एरियात. आणि तिथं काही काम नव्हतं. मास्तर लोक होते 2-3, तेही सकाळी कोटवाड्यासारखे कोंडूनलेले एक मास्तर शिकूया, 3 मास्तर इकडे फिरे गावात दारूचा शोध घेत.
कधी नदीवर चालले, कधी कुठं चालले. आम्हाला दारूचं काही असं हेच नव्हतं तेव्हा तिथं. आणि असं करता करता तो प्रवास खूप वाढला. आणि प्रवास वाढल्यानंतर तिथं माझं नैतिक अधःपतन झालं. एक बाई होती कामावर, आणि कामावर बाई असलेली ती थोडीशी त्या टाईपचीच होती, आणि मी आता त्याच टाईपचा होतो. असं दारुड्या त्याच टाईपचा असते. आणि ते संबंध आला. मग संबंध आल्यानंतर काय, माझा धंदा काय होता, हॉटेलचं सामान तिला देऊन टाकायचं, जे पाहिजे ते घेऊन जायचं आणि संध्याकाळी येऊन जायचं. खूप चंदा वही धंदा चालू हो गया. कालांतरानं काय झालं, मग मला एकानं सांगितलं, बाबू म्हणे ये धंदा अच्छा नहीं तेरा बोले, गाँव में अगर मालूम गिर गया बोले, ये गाँव बहुत खतरनाक है बोले, पंचायत भराएंगा बोले और तेरे को कुछ ना कुछ पनिशमेंट देंगे बोले, और पनिशमेंट भारी हो सकती, कैसी हो सकती ये नहीं बोल सकते बोले. साला मी भीतीग्रस्त होता. आणि भीतीग्रस्त होऊन मी पळून आलो तिथून 11 महिन्यात. 11 महिन्यानंतर गेलोच नाही. मग अनायसे काय झालं, 11 महिन्यानंतर मी आलो गावात. ती जी मुलगी मामाच्या गावची होती, अनायसे आमच्यात तिथं शिकायला आली. पुन्हा तिथं तिचा माझा घसोटा झाला. माझ्या डिमांड कशा होत्या मध्ये, परमेश्वराला डिमांड मी काय केली होती मध्ये त्या मुलीबद्दल, का हे माझं हिच्यासोबत काही चक्कर चालला पाहिजे. परमेश्वराला मागणी केली होती माहिती, हनुमानजीने. हनुमानजी देव त्याच्या विरुद्ध असते, त्या अशा गोष्टीच्या तिथं मी मागणी केली. आणि योगायोगानं ते मागणी माझी सक्सेस झाली. आणि तिच्यासोबत सुद्धा माझे नैतिक संबंध स्थापित झाले. आणि तिला शारीरिक इजा झाली. ती शारीरिक इजा झाल्यामुळं तिची गावात बदनामी झाली. गावात बदनामी झाल्यानंतर तिचं लग्न बरेच काळ जुळलं नाही. तिला जसा योग्य मुलगा पाहिजे होता तो योग्य मुलगा मिळाला नाही. आणि हा त्रास माझ्यामुळं झाला. आणि एकदाचा दारुड्या म्हणतो ना, तो कायमचा दारुड्या. त्याचप्रमाणे माझे हे लैंगिकतेच्या बाबतीत झालं होतं. कुठेही गेला तर तेच धंदा. दारुड्या हा भाग्यवान म्हणते ना, तर मला पुन्हा 6 महिन्यात 7 महिन्यात नोकरी लागली. तिला सोडून दिलं वाऱ्यावर, मला पुन्हा नोकरी लागली. आणि अशाच बाहेर एका ठिकाणी एका कुटुंबात मी राहायला गेलो. आणि तो जो व्यक्ती होता, मला पहिलेच सुचवलं होतं का तुम्ही त्या व्यक्तीकडे जा, तिथं तुम्हाला रूम वगैरे करून देईल आणि तो सारी व्यवस्था करेल, तुम्हाला जंगल दाखवून देईल. मी नंतर मग पहिले त्याच्यातून निघालो, फॉरेस्टमध्ये लागलो. तो जंगल वगैरे दाखवून देत होता मला. त्याच्याच घरी त्यांना खोली घेऊन दिली. तिथं चालायला लागलो. आणि काय असते काय माहिती, आज जसं दारुड्या भाग्यवान म्हणते ना, तर तिथेही त्याला ते भाग्यवान कुठेही भेटलं त्याला. त्या व्यक्तीची पत्नी, तिथेही माझे नैतिक संबंध अनैतिक संबंध जुळले. म्हणजे एकदा हे सवय लागली का इथं टोन टाकू, तिथं टोन घालू का, तिथं टोन घालू का, तिथं टोन घालू, हे त्याचं जात नसते. तर कालांतराने मग काय झालं, ही भयानक दारू वाढली. वयाच्या मी आपल्या 50व्या वर्षीपर्यंत दारू पिलो नोकरीच्या काळात, वनविभागात. कालांतरानं योगायोग काय झाले की याचा संदेश मिळाला. माझा आतोभाऊ एक दारुड्या होता, मी दारुड्या होतो. पट्टीचे दोघे दारुडे होता. मी एक सोबत दारू पिणारे. आणि आम्ही आत्याच्या तेरवीत इतका घोर घातला होता. आत्याच्या तेरवीत खूप दारू पिलो. ते जवाई जिवाई होते आमची, त्याचे खूप बदलामी झाली. आणि बदलामी झाल्यानंतर त्यांना कुठून याचा संदेश मिळाला काय नाही, त्यांनी कुठून शोध लावला त्यांना माहिती. नुकतीच 13वी झाली होती, गोड जेवण झालं होतं. गोड जेवणाच्या दिवशी आम्ही धिंगाणा केला होता. आणि त्याच्या 3 ते 4 दिवसानं
याचे 2 बांधव आमच्याकडे आले होते. मी आतल्या खोलीत होतो आणि ते बाहेरच्या वरांड्यात बसले होते आणि माझा आतो भाऊ त्यांच्या बाजून बसला होता. मी जसं लॅट्रिनला चाललो होतो तर मला त्याने आवाज दिला, ये मित्र म्हणून. म्हटलं येतो. आणि असे धिप्पाड होते ते, जसं पोलीसवाल्यासारखे दिसत होते. तर मला वाटलं जवायनं काहीतरी कान वाजवलं, पोलीसवाल्यांना काहीतरी फोन केला किंवा हे रिहॅब सेंटर वगैरे मध्ये टाकणार आहे. लॅट्रिनमध्ये तो विचार करून राहिलो मी, आता यायला काय सांगावं काय नाही. माझ्या ते दारुडे विचार असते, ते चक्रभरावर चालवायला पाहिजे खोटं बोलायचं. मग मी आलो तिकडून, ये म्हणे बाबा मित्र बस म्हणे. बसलो आणि माझ्या भावानं मला विचारलं, काही दारूची समस्या वगैरे आहे काय म्हणे तुला. म्हटलं अजिबात नाही. म्हटलं बाबा आम्ही दारू पितच नसतो. आणि तो माझा आतो भाऊ काय म्हणे, नाही 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 दोघंही आम्ही दारू पित नसतो. तर तो बांधव काय म्हणे, खरी समस्या ती तेच आहे म्हणे, तू दारू पित नाही लेका म्हणे. पण नाही खरी समस्या काय होती म्हणे, उंगे का झालं म्हणे, मी इतका भयानक दारू होतो म्हणे आणि लय प्रयोग केले म्हणे, दारू सुटत नव्हती म्हणे. पण मी याच्या मिटिंगला गेलो म्हणे आणि तिथं गेल्यानंतर काही मिटिंगातच माझी दारू थांबली म्हणे. आणि आज मी 7 वर्षापासून दारूपासून दूर आहे. एक म्हणे 13 वर्षापासून दारूपासून दूर आहे. आणि तुझ्याकडे आलो म्हणे 2 बांधव तसेच माझ्याकडे आले होते म्हणे. आणि मी त्यांना हेच सांगितलं होतं म्हणे का मला दारूची समस्या नाही. कुठंतरी घंटी वाजली, काही याले काहीतरी समजलं त्या दारुडे आहे. तर म्हणे तुझी इच्छा असेल म्हणे, दारूची तुला समस्या असेल आणि त्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तुला तर तू मिटिंगला ये. जसे आम्ही बाहेर पडलो, आज सुखी आणि आनंदी जीवन जगून राहिलो, तसा तू सुद्धा सुखी आणि आनंदी जीवन जगू शकतो. तुम्हाला दोघांनी सांगतो म्हणे. तर माझ्या मनात एक जिज्ञासा पैदा झाली. मी याच्या आधी 11 महिने दारूपासून दूर होतो, PhD केली मी त्याच्यात. आणि हा म्हणते 13 वर्ष 7 वर्ष हा कसा दारूपासून दूर आहे. हे झालेलं आपल्याला बघाच लागलं. एक दारुड्याची प्रवृत्ती काय असते माहिती आहे, दारू पिऊनच पाहू, दारूचा आनंद कसा येते तो घेऊनच पाहू. तर तीच प्रवृत्ती माझी इथे कामी पडली. ती चांगल्या कामी पडली, ते वाईट कामी पडत होते. फरक एवढाच होता. आणि मग त्यांचं ऐकलं मी. मग मी बोलायला लागलो मिठ्ठूसारखा. का मी म्हटलं भाऊ, म्हटलं 11 महिने दारूपासून दूर होतो. पण याच्याही पहिले ना बरेचदा सोडली, 4 दिवस 8 दिवस 2 महिने 6 महिने हे प्रयोग केले आहे म्हटलं मी. पण मी फेल पडलो, अपयशी ठरलो. पण आता मला बघायचं आहे म्हटलं तुम्ही कसे 13 वर्षापासून दूर आहे, तुमच्याकडे काय आहे ते असं, आणि मी का अपयशी ठरलो याचा शोध घ्यायचाच आहे म्हटलं. तर इसको बोलते बोले जिद. हे जिद्दच म्हणे तुझ्या कामी पडल. तो बांधव म्हणे बरं चलो ठीक आहे फिर मग आता शाम को. दारुड्या विश्वास नसते शाम को आता म्हणजे बोल बच्चन, अमिताभ बच्चन काम असते त्याचं. तर नाही म्हणे तू काही येऊ नको म्हणे, आम्हीच येतो तुले घ्यायला म्हणून. म्हटलं ठीक आहे. दोघाले घ्यायला आले 2 बांधव. आम्ही गेलो. मीटिंगमध्ये चालू होता मद्यपास आजार, वैयक्तिक अनुभव, हतबलता, अस्तव्यस्तता हे सारं चालू होतं. एक बांधव म्हणे 85 वर्ष झाले दारूपासून, 85 वर्ष झाले म्हणे अद्यापही दारूवर कुठली मेडिकल सायन्सनं उपाययोजना काढली नाही म्हणे. तर मला तर ओरडलं, फिर मेरे को काय को लाया. म्हणलं इधर भैया, बोल बच्चन डायलॉग मोठे हे असते, पकड दारुड्याला असे पकड पाहिजे. का गलती कर रहे, मला कुछ मत बोलो भैया. म्हणाला शराब छोड़ना तो मन पे है म्हणाला, मग की मूज बढाना क्या कटाना क्या तरी काय आहे म्हणाला. भैया थांबा म्हणे, घाई नका करू म्हणे, अजून कार्यक्रम तुम्हाला समजत आहे म्हणे, हळूहळू समजत म्हणे. मला चूप केलं दोघांना. कोणी मला चड्डी दिली, एक जण म्हणे एक बन्यान दिली म्हणे, मला राहायला जागा दिली म्हणे, माझी बायको गेली म्हणे, मी इथं वरांड्यात झोपत असतो, बांधवानं मदत केली म्हणे मला.
म्हटलं झाली इतकी बळी परिस्थिती तर आपली खराब होई नाही. आता आपली नोकरी नाही गेली, बायको नाही गेली, आपली परिस्थिती चांगली आहे, स्ट्रॉंग परिस्थिती आहे, पैसा आपल्याजवळ आणला आहे, सारा आहे. मी मनात वेगळे विचार करून राहिलो, पण कुठेतरी एक आशादायक विचाराची विचार सुद्धा क्लिक होत होते का नाही लक्ष्मण, काहीतरी हे जागा तुझ्यासाठी योग्य आहे. मधात एक मी दारुड्या म्हणे, म्हटलं चाललं किती घाणेरडे लोक चालले, स्वतः दारुड्या म्हणून राहिले. काही व्यवस्थित ते वाटून झालं. म्हटलं एक मन म्हणे का नाही इथं काही पडलं नाही आहे, इथं तुझं काही भलं होणार नाही. दुसरं मन म्हणे नाही ही जागा योग्य, असं चालू होतं. मग मीटिंग संपली. बांधवानं खांद्यावर हात गीत दिला. ठीक आहे म्हणे बांधवा, येत राहा म्हणे मीटिंगला. आणि मी मीटिंगला येत राहिलो. आणि त्या दिवशी आणायचे 30 जानेवारी होती आणि गांधीजीचं काहीतरी होतं आणि दारू बंद होते ना. हा जवळ माझ्या छातीवर होता, तर माझे योग आले नाही. सकाळी जगा बांधवाचा फोन आला. काय म्हणे कसं वाटते म्हणे तुला म्हणे बांधवा म्हणे मीटिंग कशी वाटली म्हणे. म्हटलं मीटिंग छान वाटली. आणि आता मग कसं वाटते म्हणे. म्हटलं काही माझी टिंगल घेऊन उडून राहिले का. म्हटलं भाऊ दारू न पिता म्हणतो दारू नाही भेटली कसं वाटणार आहे. नाही म्हणे साहजिक आहे तुझं म्हणे, तुझ्या सांगून राहिला आम्हालाही तसंच झालं होतं म्हणे. म्हटलं काहीतरी जीव मळमळ करून राहिला, त्रास होऊन राहिला जेव्हा, तर तू म्हणे 24 तास सहन कर ना. मी ऐकलं. हळूहळू माझा प्रवास चांगला चालला. त्या बांधवानं मला चांगली मदतसुद्धा केली. त्या बांधवामार्फत माझं वर्ष निघून गेलं. 90 दिवस झाले. सगळीकडे आनंदी आनंद, समूहात आनंद, घरी आनंद, साला दारू पेत नाही याचा मोठा आनंद. आणि 12 महिने झाले. ते चिडचिड, बेचैन, अस्वस्थपणा तर तसाच होता. असं वाटे की झालं मिटिंगून गेल्यावर बायकोनं हार टाकावं, पाय धुवायला पाणी द्यावं. म्हणजे साला यायच्यासाठी मी सारा मिटिंगा करून राहिलो. जरासा काही बायकोनं म्हटलं दळण आणायचं आहे, तुला अक्कल नाही काय, मिटिंगला चाललो ना मी, पुन्हा दारू पिऊन येऊ काय. हे सर्व विचित्र चाळे चालू झाले. मग इकडे हे बायकोले हे सांगायचं, इकडे दणकावून 12 पैसेचं काम करायचं. बांधवाले काही पैसे द्यायचे, कोणाला मोबाईल द्यायचा, कोणाला बिग बुक द्यायचं. कोणा म्हटलं भाऊ 500 रुपये आहे काय, घेऊन जा ना, काय अडचण आहे. कारण 4-5 लोक माझ्या सोबत राहे. मग साला एकही ये नाही, पैसे घेऊन जाईल, सारा घेऊन जा. सेकंड बिल्डअपच बनलो होतो. फुकट भेटलं, फुकट वाटायचं आहे आपल्याला. आणि बराचसा पैसा दारूचा वाचून राहिला. माझे काही कर्तव्य बनते यासाठी. ते कर्तव्य पार पाडायची भूमिका म्हणजे डोहाळे लागले होते आपले 12व्या पायरीचे. काही वेळ दारू येता येता हातात वाचलो नाही. एका ठिकाणी तर संदेश द्यायला गेलो, त्यानं खटकनवरून बंपर काढला, गिलास गट्ट भरून राहिला होता. मनात आली होता विचार का झालं मलाही म्हणावं यानं घेऊन गे येत, तर मी घेतला जाता. पण त्यानं म्हटलं नाही. परमेश्वराचं काम करायला गेलो होतो 12वी पायरीचं. परमेश्वर माझ्यासोबत होता. एका ठिकाणी गेलो, तिथं संदेश द्यायला जसा घरात घुसलो, या भाऊ म्हणे बसा, आणि तो बाहेर निघाला. मागून कळी लावून घेतली त्यानं देशीच्या दुकानावर. 11:30 वाजता आला. डोक्यात असे भयानक विचार येऊन राहिले का हा आता काय करते आणि काय नाही. तिथून सरळ खाली तो जसा आला, अंदर घुसला मी बाहेर. त्या दिवशी ते एकच विचार आला का सरळ देशीच्या दुकानावर जावा ना, आता पहिले मारून घ्यावं 90. आता हे लय झालं. 12व्या पायरीचे डोहाळे. जसा खाली उतरलो तसेच हे ते फिजिकल मिटिंगचा एक बांधव येऊन राहिला होता. काही बांधव काय आमच्या तिथं 11:30 वाजेपर्यंत गोष्टीच करत राहते मिटिंग संपल्यावर रात्री.
तर तो बांधव भेटला, काव लक्ष्मणराव काय झालं म्हणून म्हटलं काही नाही, असं असं झालं. अरे आम्ही म्हणतो सांगतो ना म्हणे राजे तुम्हाला, हे धंदे बंद करा, मागेही सांगितलं होतं, पण तुमचे धंदे जात नाही म्हणे. तुम्हाला पाहिजे म्हणे 4 सोबती आजूबाजूनं दारू पिण्याच्या काळात तेच म्हणे, आता इथेच सवय पडली आहे म्हणे तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. आणि माझ्या इनिशियल स्पॉन्सरनं तेव्हाच माझा कान पिरगळला होता, हे धंदे बंद कर म्हणे. तुला म्हणे अजून कार्यक्रम बराच बाकी आहे म्हणे, तुला वाटत असेल म्हणे काय कार्यक्रम संपला, बराच कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणे. त्याने एक वॉर्निंग दिली मला, म्हणे तुझा आता आढावा घे म्हणे, 4थी पायरी कर म्हणे, स्पॉन्सर घे म्हणे, प्रोग्राम स्पॉन्सर. पण मला काय वाटे का याच्या हाताला जळून राहिला, माझ्या मागं 4-5 लोक आहे आणि याच्या मागं मीच एकटा आहे, हा जळून राहिला. ही परिस्थिती पहा, विचार माझे इतके घाणेरडे विचाराचा माणूस. मग माझे डोळे उघडले नाही. आता लक्ष्मण हा जो सांगते काहीतरी करावंच लागेल, बंदोबस्त याच्यावर, नाही तर तू डुबकी खाशील. त्याने धावत दिलीच होती इनिशियल स्पॉन्सरनं, तू निश्चित दारू प्यायची म्हणे, आणि ही तुझी जी तयारी चालू आहे म्हणे निश्चित दारूचीच आहे म्हणे. तुला 4थी पायरी घ्यायच लागेल, आढावा करावाच लागेल म्हणे. जोपर्यंत तू आढावा करत नाही म्हणे तर हे बेचैन असतं दारू न पिता दारुड्यासारखी वागणूक हे राहणारच म्हणे. मग मला त्यांनी सांगितलं स्पॉन्सर घ्यायचा. स्पॉन्सर घेतला, शोधला स्पॉन्सर. माझ्या 1 ते 3 पायऱ्या झाल्याच होत्या. पहिली पायरी मला मध्ये हतबलता आहे काय, दारूसमोर शरणागती पत्करली काय, तुला मद्यपास आजार झाला आहे मान्य आहे काय. तर 2 पायऱ्या जे चिंतन मंथनाचे आहे. परमेश्वराच्या बद्दल तुझा काय विचार, परमेश्वर तुला पटला काय आहे मधला का, परमेश्वराबद्दल अजून पूर्वग्रह दूषित आहे. तर माझ्या इनिशियल स्पॉन्सरनं मध्ये माझ्या पायऱ्या 2 चिंतन मंथनाच्या करून घेतल्या. चलो बोले आगे बढेंगे बोले. 3री पायरी मला त्याने हे सांगितली, जीवन आणि इच्छा म्हणे परमेश्वराच्या तू स्वाधीन केल्याचा निर्णय घेतला काय. म्हटलं भाऊ 3री पायरी तर ऑटोमॅटिक होते, तुम्ही काय अजून ते लावलं. म्हटलं स्पॉन्सर मी तुझा आहे की तू माझा स्पॉन्सर आहे, पहिले आता विचार कर म्हणे. तर 4थी पायरीकडे आपण वळू म्हणे. आता 3री पायरी तुझ्याकडून तुला कुठपर्यंत समजले मला पाहा लागेल ना म्हणे. तू आता सांगून राहिला म्हणे ऑटोमॅटिक होते, ऑटोमॅटिक काही नाही होत म्हणे. 3री पायरी 12/12 मध्ये लिहिलं आहे म्हणे, स्त्री आणि पुरुष कळत न कळत दारूच्या बाबतीत परमेश्वराच्या स्वाधीन जीवन केलं आहे, बाकी बाबतीत नाही म्हणे. बाकी तुझ्या ज्या घाणेरड्या इच्छा आहे त्या तशाच ठेवलेल्या आहे म्हणे, आणि ते तुला प्रिय आहे त्या जपून ठेवलेल्या आहे. म्हटलं हे साला हे नवीनच आणलंय. मला वाटलं मला काय झाली 3री पायरी डायरेक्ट आता 4थ्याच पायरीवर उडाने हातली. तसं नाही म्हणे बेटे, तुझ्या आजही इच्छा म्हणे ज्या आहेत तशाच्या तशाच आहे म्हणे. फक्त तुझं एकच मत आहे म्हणे का परमेश्वरा तू फक्त माझ्या दारूच्या बाबतीत लक्ष घाल, बाकी इच्छा आहे अशाच चालू दे. माझ्या प्रिय ज्या इच्छा आहे त्या मला आवडत्या इच्छा आहे, माझं लक्ष जर कोणा स्त्रीकडे जात असेल तर ते जाऊ दे, त्याच्यात अडचणी निर्माण करू नको. तर ही इच्छा तू परमेश्वराच्या स्वाधीन केली काय म्हणे. अजून नाही, आजही माझं मन जाते, एकदा इले घेऊनच घ्याव असा विचार मनात येते. हा विचार का मनात येते तुझ्या म्हणे, तर तू संपूर्ण इच्छा परमेश्वराच्या स्वाधीन केलेल्या नाही. तुझा रंग बदलला, ढंग नाही बदलला म्हणे. हे मध्ये येऊन काय केलं, फक्त तुझा रंग बदलला आहे म्हणे. तो रंग सहन टकाटक बाल इधर के उधर, सफेद बाल के काले हो गए, नवीन कपडे आले, प्रेस दाढी चकाचक चालू आहे. फक्त रंग बदलला, ढंग नाही बदलला. जोपर्यंत तुझा ढंग नाही बदलत तोपर्यंत तू इच्छा परमेश्वराच्या स्वाधीनच नाही करू शकत म्हणे. तुला ज्या आवडत्या इच्छा आहे त्या इच्छा, आणि तू स्वतः परमेश्वर जे मानतो म्हणे
ते बंद करणे, ते परमेश्वराचं जे स्थान तू रिक्त कर आणि तिथं परमेश्वराला स्थान दे. तू स्वतःला परमेश्वर मानू नको. ते स्वतः परमेश्वर मानण्याचं स्थान रिक्त करावंच लागेल तुला. त्याचं स्थान तिथं देशील तेव्हा तुला परमेश्वराची इच्छा प्राप्त होईल. तुझ्या इच्छेनुसार तू दारुड्या बनलाय, भळी मार केलाय म्हणे तुझ्या इच्छेचा, तो धुमाकूळ गाजवलाय, त्या इच्छा तुला तेव्हाच स्वाधीन करता येईल परमेश्वराच्या. आणि मग तुला परमेश्वराकडून ज्या इच्छा येईल त्या इच्छेचं पालन करायचं आहे. इसको बोलते झाली तिसरी पायरी. तर अशा प्रकारे तिसरी पायरी आपल्याला पूर्ण करायची आहे. आता केवळ निर्णय घेतला आहे म्हणे तू. निर्णय घेण्यात पटाईत, निर्णय तोडण्यात पटाईत. लक्षात तू म्हणे निर्णय केवळ निर्णय घेऊन काम चालणार नाही म्हणे. तिसरी पायरी फक्त निर्णय घेण्याची आहे. जर चौथी पायरी जर घेतली नाही तर केवळ निर्णयाचा निर्णयच राहणार आहे. रूपांतर होणार नाही, त्याचा कृती होणार नाही. मला कृती करायची आहे आणि चौथी पायरी ठोस कृती मागते. तर ती कृती चौथ्या पायरीत करावी लागते. तर मला चौथ्या पायरीमध्ये माझं शुद्धीकरण करायचं आहे. शुद्धीकरण का करायचं आहे? का सारी घाण माझ्या आतमध्ये दबलेली आहे. मला माझ्या आत्म्याचं संशोधन करायचं आहे. मी आतून इतका घाणेरडा आहे, फक्त लक्ष्मणलेच ओळखते, लक्ष्मणले, इतर कोण नाही ओळखू शकत. इतकी घाण करून ठेवली आहे. मी अनैतिक कामं केली आहे, लैंगिक छळ केला आहे, अनेक कामं केली. तर माझ्या स्पॉन्सरनं एकच मला उदाहरण दिलं. माझ्याकडे दुकान होतं किराण्याचं. का रे लक्ष्मण म्हणे, तुझ्या दुकानात किराण्याचं दुकान आहे म्हणे, तुझ्याकडे काही त्याचा लेखाजोखा ठेवतं काय तू म्हणे? त्याला काय लेखाजोखा ठेवा लागते? म्हटलं गल्ला आ रहा है, माल जा रहा है, इधर जा रहा है, उधर जा रहा है, शाम को 2-3 तो बचे हैं, घर की दुकान है, भाड़ा देना नहीं पड़ता, इलेक्ट्रिक का बिल निकल गया, एक नौकर का बिल निकल गया, जब हो गया नाही म्हणे लक्ष्मण. खरा सक्सेसफुल व्यापारी व्हायचं असेल तेवढ्या समाधान नको म्हणू म्हणे. जे काही येऊन राहिले तुला म्हणे लेखाजोखा ठेवायचा. तुझ्या दुकानात माल किती आहे, आज किती घेतला, विकला किती, खपला किती, राहिला किती, डागाळला किती, गोडाऊनमध्ये किती माल सडून राहिला, त्या साऱ्या गोष्टीची नोंद ठेवावं लागेल. खराब माल सेलमध्ये काढून टाकावं लागेल म्हणे. गोडाऊन खाली विनाकारण जागा गुंतलेली आहे, गोडाऊनमध्ये विनाकारण रॅका गुंतल्या आहे, हे सर्व तुला स्वच्छ करावं लागेल. आणि तेव्हा तू सक्सेसफुल व्यापारी होशील. त्याचप्रमाणे तुझ्या जीवनाचं सुद्धा आहे म्हणजे तुझ्या जीवनात गुण आणि दोष, तुझ्यात गुण सुद्धा चांगले आहेत, दोष जास्त आहे. जसे लोक गव्हातून खडे काढतात, पण तुझं जीवन कसं झालंय? खडेमय झालाय. गहू कमी खडे जास्त. म्हणजे माझ्या जीवनातून मला खडे बाजूला नाही काढता येणार, गहू बाजूला काढायला लागते. म्हणजे माझ्या याच्यात दोष जास्त आहे, गुण कमी आहे. त्या गुणाला दोषाने दाबून ठेवला आहे. गुण दिसतच नाही, दोषच दिसतात सारे. तर मला आढावा घ्यावा लागला. चौथ्या पायरीचा मला तंतोतंत आढावा घ्यावा लागला. खुन्नसनं माझं संपूर्ण गोडाऊन भरलेलं आहे, ते काहीतरी खाली करावं लागेल. खुन्नस हा जे 7 पापाचं ते सांगितलं आहे बिग बुकमध्ये, काम, लालसा, हवं, ह्या साऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या 7 पाप घातक, ते 7 माझ्या जे दोष आहे ह्या सर्वाचा बाप आहे. कोण? खुन्नस. बाकी जे आहे स्वभावदोष माझे ते छोटे आहे, हा एक सर्वात मोठा बाप आहे. मला अटॅक याच्यावर करावा लागेल पहिले. याच्यावर
खुन्नसवर. त्याच्यानंतर मग इकडे वळावं लागलं. छोट्या छोट्या गोष्टीतून मी खुन्नसचं गोडाऊन भरून ठेवलं आहे. माझ्या लग्नाच्या वेळेस, साक्षगंधाच्या वेळेस माझ्या भावसाहेबांनी मला ट्रॅव्हल घेतला होता. आता त्यावेळेस ट्रॅव्हलवरच साक्षगंध लागून जाईल. पण मी नोकरी पेशाचा असल्यामुळं मला माझी अपेक्षा काय होती का मला साल्यानं कपडे गिपडे शिवायला पाहिजे. अपेक्षा पुऱ्या नाही झाल्या, अपेक्षा भंग झाल्या. लग्नात कपडे घेतले, कपड्याला पैसे दिले म्हणून मी कपडे घेतले. तर ती खुन्नस किती दिवस चालली. माय पोरं मोठे मोठे झाले, त्याचीही पोरं मोठे मोठे झाले. तो शांत झोपून राहिला, मी तेच खुन्नस घेऊन बसून राहिलो. कधी दिवाळीला गेलो त्यांना कपडे म्हटलं नाही नाही नको नको आम्हाला कपडे नको. ते कोणती खुन्नस, त्या साक्षगंधाच्या वेळेची नको. सारा खुन्नस नको गोडाऊन भरला. हे सर्व दोष माझ्यात आले कुठून. तर मला हे पहिले जळाशीन जावं लागलं. हे खुन्नस, राग, कामलालसा, ह्या मला परमेश्वरानं 3 नैसर्गिक प्रवृत्त्या दिल्या. सेक्स प्रवृत्ती, सामाजिक प्रवृत्ती, सुरक्षा प्रवृत्ती. ह्या कशासाठी दिल्या. योग्य कामासाठी दिलेल्या, योग्य वापरासाठी दिलेल्या आहे. आणि परमेश्वराचीही देण आहे. ही जी सुरक्षा, सामाजिक सुरक्षा प्रवृत्ती आहे, हे समाजात मला वावरासाठी, गुण्यागोविंदांना राहण्यासाठी, एकमेकाचं सुखदुःख पाहण्यासाठी, एकमेकाचं कौतुक करायसाठी, कोणाच्या कामी पडासाठी, अडीअडचणीत, ह्या सामाजिक प्रवृत्ती दिल्या. पण मी झाला किती हरामी, अतिरेकी, साऱ्या गोष्टीचा अतिरेक. माय कौतुक केलं पाहिजे लोकांना, मला लोकांना विचारलं पाहिजे, म्या लोकांना विचारलं नाही चालते. ह्या साऱ्या अतिरेकी प्रवृत्त्या, माझ्या प्रवृत्त्या ॲक्सिड झालेल्या आहे. मी ह्या प्रवृत्त्याचा गैरवापर केलेला आहे. माझ्या बिल्डिंगचं कौतुक करावं लोकांना, माझ्या गाडीचं कौतुक करा, मी माझ्या नोकरीचं कौतुक करावं. ह्या प्रवृत्त्या प्राण्यालाही दिल्या आहे. प्राण्याला आमचा सहवास आवडते, लुलू करा दिल्या, शेपूट आलो होतं, सर्वांना दिल्या. त्यांच्यात अतिरेक नाही आहे. पण मानवात एवढा मोठा अतिरेक आहे. सुरक्षा प्रवृत्ती दिली आहे. कशासाठी. भीती. सुरक्षा म्हणजे भीती. सुरक्षा हवी आहे. घर पाहिजे. पहिले लोक झाडावर राहत होते, तंबू टाकून राहत होते, आजूबाजूला पाल बांधून राहत होते. पण आता काय झालं, एसी पाहिजे, सिमेंटच्या भिंता पाहिजे, सिंगल मधली नाही डबल मधली पाहिजे. म्हणजे आमच्या जे प्रवृत्तीच्या हावरट प्रवृत्ती वाढत चालली. भलाही आम्ही कर्ज घेऊ झालेले, लोन घेऊ, कर्ज फिटणार नाही, पण त्याचं घर मोठं आहे तर माझं घर मोठं असलं पाहिजे. पण खऱ्या प्रवृत्त्या कशात दिली आम्हाला की वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा याच्यासाठी दिल्या. धान्य पिकवायचं, पोट भराचं. लैंगिक प्रवृत्ती वंशवेल वाढवासाठी दिल्या. लग्न करा, सेक्स करा, मुलंबाळं पैदा करा, समाज वंशवेल वाढवा. पण होते काय. त्याच्यासाठी पण समाजानं जी मान्यता दिली त्याप्रमाणे सेक्स करा, तर तसं नाही. समाज मान्य एक ही सब्जी खाएंगे की हम बार बार. आम्हाला असं पाहिजे, आम्हाला तसं पाहिजे, आम्हाला फलानं पाहिजे. बायको नाही म्हणते, तिची इच्छा काय मला जाणून घेण्याची हेच नाही. तिच्या बाईत नाही इच्छा जीवन केलं आहे परपंचासाठी मध्ये, पण केलं कुठं. तिची इच्छा काय आहे हे माहीतच नाही. ते थकली भाकली आहे. पण तुमचं म्हणणं काय, आज हो नाही, दोपहर को भी हो नाही, सवेरे भी हो नाही, शाम को भी 2-3 बार हो नाही. हे अतिरेकी ज्या इच्छा आहे यानं खूप धुमाकूळ वाजवलेला आहे. प्राण्यालाही दिल्या, असं नाही काही. सर्वाला इच्छा दिलेल्या आहे. त्याला इच्छा नाही दिलेल्या आहे. त्याला आसन नाही दिलेलं आहे. काळी गोळी वर्णभेद नाही त्याला. आम्हाला हेमामालिनीसारखी पाहिजे होती, झालं दारुड्या होतं म्हणून झाली, अशीच भेटली.
कोणी बायको दे नाही, पण कशी तरी दिली. पण आता आम्हाला काय वाटतं माहिती आहे, खाली काही बरोबर वाटत नाही. मग आमचे धंदे रेड लाईनमध्ये जायचे. तिनं नाही म्हटलं, हे थकली बाकली आहे, नाही म्हटलं तर तू नाही और सही का जा रहा है ती रेड लाईन. रेड लाईनमध्ये गेलो, बाजूचा झाला तिथं दिसला, त्यानं पाहिलं तर नव्हतं. पाहिलं का नाही पाहिलं ते नंतरचा भाग आहे. घरी आलो, बायको बोलून नाही राहिली. आता ते बायको का बोलून नाही राहिली का नाही तो नंतरचा भाग आहे. सकाळपासून गेला, आता आला, पण माझ्या मनात काय भीती, भयानक भीती. त्या शामरावनं सांगितलं तर नव्हतं बायकोला, भाऊ तर मला रेड लाईनमध्ये दिसले, तुम्ही लक्षात देत नाही याच्याकडे, काही बराबर करत नाही त्यांचं संगोपन. एक भीती, ह्या भीत्या आम्ही अनामिक भीत्या पाळलेल्या आहे. भीती हे माणसाला आवश्यक आहे. परमेश्वराने दिलेलं वरदान आहे भीती. जर भीती नसती तर आम्ही सडकीनं सैरावाला पळालो असतो. ट्रक पाहिला नसता, काही नसता पाहिला, मग जायच्या तिथं. पण भीतीमुळे आम्ही इकडे पाहतो तिकडे पाहतो. ह्या आवश्यक भीती आहे, पण ह्या आम्ही स्वतः तयार केलेल्या भीती आहे. बायको तिकडे गेली, कायच्याडी गेली असं, त्याच्यातून बोलून राहिली, का बोलून राहिली असं. ह्या अनामिक भीत्या ज्या पाळल्या आहे, अनेक भीत्या पाळून ठेवलेल्या आहेत. तर आम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. ह्या भीत्या कुठून आल्या, कशा आल्या, काय आल्या, त्याच्या जळाशी जायचं आहे, आत्मसंशोधन करायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला आढावा तयार करा, निर्भय शोधक आढावा. आणि हे आणीबाणीसारखं पाऊल आम्हाला उचलायचं आहे आमच्या जीवनात. का? त्याला कोरोना लागला होता, इतका गोंधळ आमच्या जीवनात माजलेला आहे, आम्ही धड रात्री झोपू शकत नाही. हे जे 7 पापाचे गाठोडे जे आम्ही डोक्यावर घेऊन किती कसेच शांत झोपणार आहे, शांत झोपू शकत नाही. हे जोपर्यंत 7 पापाचे गाठोडे आम्ही उतरवणार नाही. ज्याप्रमाणे जशी कोरोनात आणीबाणी लागली होती, का लागली होती? मास्क लावा, डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरने हात धुवा, नाही करत तर मग झाल्या. हे सर्व करावंच लागत, नाही तर मरा लागल. मराची भीती होती. इथेही आम्हाला एक भीती दिली आहे. जर तू तुझ्याही जीवनात अशी आणीबाणी लावाच लागल, या आणीबाणीचं पाऊल उचलच लागल. बिग बुकमध्ये पत्र लिहिलं आहे, आणीबाणीचं पाऊल. चैतन्यपूर्ण कृतीचा कार्यक्रम म्हणजे शुद्धीकरण. तर हे शुद्धीकरणाचा कार्यक्रम आहे, गृहशुद्धी नाही. ते तिथं गृहशुद्धी जरी आली आहे, हे मनशुद्धी आहे. हा चैतन्यपूर्ण कार्यक्रम आम्ही गृहशुद्धीचा केला नाही तर आमचा परमेश्वराकडे जाणारा जो रस्ता आहे, परमेश्वराचे आमचे जे नाते जोडायचे आहे, आम्हाला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, तर ती कुंठित होईल. स्पष्ट भाषेत लिहिलं आहे. तर आम्हाला आमच्या वाटा मोकळ्या करायच्या आहे. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग, आध्यात्मिक मार्गावर चालायचं असेल तर तुमचं आत्मसंशोधन करावंच लागेल. 4थी पायरी तुम्ही आत्मसंशोधन केलं नाही तर पुन्हा दारूकडे वळाल. प्यानं तसं नाही म्हणलं, हे अर्धसत्य आहे. काही तुमच्या वृत्तीवर अवलंबून आहे ते. काही लोक आज 20 वर्ष झाले लोक पायरी घेतली नाही तरी दारूपासून दूर आहे. पण परिस्थिती काय आहे? वही परिस्थिती आहे. तुला अक्कल नाही, आल्याबरोबर पाणी द्या, ताटात मीठ नाही, भाजी समजत नाही डाव्या बाजूला टाका, पोळी उजव्या बाजूला ठेवा. अरे ते मॅच झाली आहे राजा तुझ्याच्यानं. तुला तर आजार झाला, तिलाही आजार झालेला आहे. आजही ते आजारातून बाहेर निघाली नाही आहे. जर आजारातून बाहेर निघाली असती तर तू हे व्यवस्थित झालं असतं ना. तिला कधी आजारातून बाहेर काढशील तू? तर याच्यासाठी मला संशोधन करावं लागेल, 4थी पायरी घ्यावं लागेल. मला व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल. माझी कोणा व्यक्तीवर खुन्नस आहे, निर्भयपणे. आता भीतीग्रस्त म्हणून होऊन नाही आढावा घ्यावा लागेल, निर्भयपणे घ्यावं लागेल, निर्भयतेने.
तर माझ्या गत आयुष्याचा मी जेव्हा शोध घेतला आणि ह्या शोध घेण्याच्या पहिले मी ह्या चौथ्या पायरीकडे ओळाच्या आधी माझा इनिशियल स्पॉन्सरनं म्हटलं तर चौथी पायरी घ्यावंच लागेल. पण आमच्या इथले ओल्ड टायमर काय म्हणे माहिती आहे, अरे लक्ष्मण पाहिजो रे, बिग बुक जास्त घेऊन फिरू नको, बिग बुकचा जास्त अभ्यास करू नको. आम्ही सुद्धा दारूपासून 20 वर्ष झाले दूर आहो. आम्ही बिग बुक अजून बघितलं नाही. आमच्याकडे आहे कोरं बिग बुक आहे, जसं घेतलं होतं तसंच आजच्या स्थितीत आहे. आम्ही त्याचं पानही पलटून पाहिलं नाही. आम्ही सुद्धा चौथ्या पायरीचा आढावा घेतला नाही. 3 पायऱ्या आम्ही घेतलेल्या आहे, आमच्या ॲटोमॅटिक 3 पायऱ्या झालेल्या आहे. तरी आज आम्ही दारूपासून दूर आहे. आणि आपला जो कार्यक्रम आहे फक्त दारूपासून दूर राहण्याचा कार्यक्रम आहे. आता तुझी रिकव्हरी वगैरे बघ, आर्थिक रिकव्हरी बघ. बराचसा दारू तू गमावलेला आहे, जरा तिकडे ध्यान दे. इकडे ध्यान नंतर देता येते, पायऱ्या कधी आरामानं घेता येते. आणि पायऱ्या घेशील, स्पॉन्सर घेशील, जरा लक्ष देतो. योग्य स्पॉन्सर भेटला पाहिजे, कारण स्पॉन्सर समोर पुरा नागळं व्हावं लागते, पुरा 7-12 दाखवा लागते. तुझी चड्डी किती हिरवी झाली, किती पिवळी झाली, हे सारा नकाशा त्याला द्यावं लागते. आणि तुझी जर चड्डी हिरवी पिवळी त्यानं बघितली आणि त्यानं जर कोणाला सांगितलं लक्ष्मण एवढा घाणेरडा आहे, असा आहे, असे यानं धंदे केले आहे, याला दारूच्या व्यतिरिक्त अजूनही बरेचसे व्यसन आहे, तर ये मेंबर कोणता तुला घरी येऊ देईन काय म्हणे. हे बी बराबर झाला. पुन्हा दारू पेशील म्हणे तू. ह्या भानगडीत सध्या पळू नको. इकडे हा झाला. आणि हे सर्व कोण सांगतात, ओल्ड टायमर, नवागत नाही सांगत. कारण त्यांनीच पायऱ्या घेतल्या नसते. हिरीत नसन तर पोवऱ्यात कुठून निघणार. ही अशी परिस्थिती आमच्यासमोर निर्माण करतात ते. आणि मग माझा शोध चालू झाला. जबरदस्त स्पॉन्सर मला मिळाला. इनिशियल स्पॉन्सरसुद्धा माझा बिग बुकच मास्टर होता. प्रोग्राम तो फक्त एवढाच फरक होता की त्याला वेळ नव्हता मिळत आणि मला बिग बुकचा स्पॉन्सर मिळत होता. आणि मग माझा तो चौथ्या पायरीचा आढावा चालू झाला. त्याला मला फॉर्मेट दिलं. व्यक्तीचा शोध घे म्हणे, ज्याच्यावर तुझी खुन्नस आहे. सर्वप्रथम व्यक्तीचा शोध घे. मी जसे आठवले तसे व्यक्तीचे शोध घेतले आणि त्याच्यावर खुन्नस माझी का आहे याचं कारणचा शोध घेतला. काय कारण आहे, ह्या व्यक्तीबद्दल माझी खुन्नस आहे. आता माझ्या भावसाचा टावेल घेतला नव्हता, टावेल घेतला होता, ती खुन्नस. त्यालाही लेकरं झाले, मलाही लेकरं झाले, आज ती खुन्नस माझ्या डोक्यात आहेच. तर हा मला शोध घ्यावा लागला. आणि कारण काय, टावेल घेतला नव्हता, टावेल घेतला, कपडे घेतले नाही. माझ्या भावसाच्याला मी एक वेळ दारू पिण्याच्या काळात पैसे मागायला गेलो होतो. कोरे पासबुक दाखवले, पैसेच नाही म्हणे. माझ्या सासरा आला तिथं, काय म्हणे, तुमच्या साळभावाने तर 5,000 नेले राजा म्हणे, आणलेच नाही म्हणे, काही दिवस झाले म्हणे. खुन्नस, सासऱ्यानं असं म्हटलं, खुन्नस. इकडे बायकोल ताव, तुझ्या बापानं म्हणे असं म्हटलं, जवाई माणसाले असं म्हटलं. जवाई म्हणजे त्याला कलेक्टर लेवलचा माणूस, म्हणजे बेइज्जती झाली त्याची. येऊन जाऊन टोमले बायकोले, ते कारण काय, पैसे दिले नाही. सासऱ्यानं असं म्हटलं, त्यानं कोरे पुस्तक घेतले. याचा कसा परिणाम होतो, 3 नैसर्गिक प्रवृत्त्या, सामाजिक सुरक्षा प्रवृत्ती, लैंगिक सुरक्षा प्रवृत्ती, महत्वाकांक्षा. आता बायकोचं माझं भिनसून राहिलं. 8 दिवस दुकान बंद दोघाचं. काहून, येऊन जाऊन टोमणे तेच. काय दुकान चाललं, बंद पडलं दुकान. म्हणजे माझ्या लैंगिक प्रवृत्तीवर परिणाम ऑटोमॅटिकच झाला. मग लैंगिक प्रवृत्तीवर परिणाम झाला तर मग बाहेर लफडे तर
करासाठी मोकळं झालं. म्हणजे जे मानलेले आणि लपवलेले संबंध उघडून राहिले, ह्यात इथं परिणाम झाला. सामाजिक प्रवृत्तीवर परिणाम झाला. चार चौघांना पाहिलं तर समाजात बदला नाही. कुठं गेला होता, तिकडे गेला होता दांडीपाशी, काय तर बायको काही नाहीच म्हणते त्याला. मग माझ्यासारख्याजवळ कारण काय आहे ते? बायको नाही म्हणते, अयोध्या असं झालं म्हणून तिकडे गेलो होतो. काही कारण आहे त्याला. अशा आमच्या ज्या लैंगिक प्रवृत्तीवर परिणाम होतो, तर हे सर्व आम्हाला आढावे घ्यावं लागल. लैंगिकतेचा सुद्धा आढावा घ्यावा लागल. मी कोण्या स्त्रियाचं तिथं जाऊन तोंड मारले आहे, किती शारीरिक नुकसान केलं आहे त्यांचं. त्या स्त्रीचं मी किती म्हणजे स्त्रीहनन केलं आहे. तिचं लग्न नाही झालं, समाजात बदनामी झाली तिची. बदनामी माझी झाली, मलाही बायको नाही भेटे. आता काय सांगा तुम्हाला, काय तिची झाली काय माझी झाली? करणाऱ्याचं तर नाव येणारच आहे, काय एकाचं थोडं नाव होणार आहे, आपोआप थोडं झालं ते. तर माझीही बदनामी झाली, मलाही बायको नाही भेटे. तर हे सर्व मला आढाव्यात घ्यावं लागलं. त्या तिथं नोकरीच्या ठिकाणी तिथं तोंड मारलं, तिचं नाव येणंच आढाव्यात. तिकडे त्या कामाच्या ठिकाणी लफडा केला, ती मला आढावे ते घ्या, मला तंतोतंत आढावा घ्यायला लागला. कारण माझ्या जीवनात केलेली घाण ती आहेच. भीत्या माझ्या अनेक प्रकारच्या माझ्यात भीती आहे. पाण्याची भीती, गाडीची भीती, पोलीसवाल्याची भीती, ट्रॅफिकवाल्याची भीती, संस्थेची भीती, लायसन नाही, गाडीत पेट्रोल नसते, कधी बंद पडलं काय, ब्रेक नाही, 100च्या स्पीडनं चालवता येत नाही, भीती, अनेक भीती आहे. ट्रॅफिकवाल्याची भीती आहे, हेल्मेट नाही राहत, लायसन नाही राहत, भीती राहते. तत्व आहे, व्यक्ती तत्व संस्था, तिन्ही जे आढावा घ्यावं. शिवाजी शिक्षण संस्थेत गेलो टीसी आणाले, पुरानी फी भरो बोले भैया फिर टीसी लेके जाओ. त्या संस्थेवर खुन्नत आहे बहीण. एकदा मी कोर्टात, काय झालं की पोस्ट ऑफिस होतं आमच्या बाजूनं, तिथं गल्लीला लघवी करून आलो कोर्टात. तितक्यातच मॅजिस्ट्रेट नाही का, बोला उसको बोले, दिवसभर सजा. आधी कोर्टात बोले, कोर्टावर खुन्नत आहे. नाही मॅजिस्ट्रेट दिसला का मला राग येते त्याचा. हा मला शोध घ्यावा लागला. आणि हा जोपर्यंत मी शोध घेत नाही माझ्या घाणेरड्या कामाचा, माझ्या गत आयुष्याचा, माझं गोडाऊन खाली करत नाही, खुन्नतचं गोडाऊन, मी लैंगिकतेचा त्रास किती दिला, शारीरिक किती त्रास दिला, मानसिक किती त्रास दिला, हानीचा आढावा आहे. मी आर्थिकदृष्ट्या लोकांना टोप्या दिल्या दारू पिण्याच्या काळात, अनेक धंदे केलेले आहे मी, आणि सारे घाणेरडे धंदे केलेले आहे. तर हे मला कुठं तरी रिक्त करायला लागलं. हे सगळं गोडाऊन जप्त खाली नाही होता, हे डोक्यावर ओझं राहिलं माझ्या. मी शांत झोपू शकतो काय? आणि मला जर शांत झोपायचं असेल, व्यवस्थित जगाचं असेल, सुखी, दारू तर मी थांबली आहे माझी, सुखी आणि आनंदी जर जीवन जगाचं असेल, हे सर्व मला करावंच लागलं. आणि बरेच लोकांचा भ्रम आहे की चौथी पायरी आढावा केला म्हणजे संपलं, आता आपलं शुद्धीकरण झालं. शुद्धीकरण ॲक्टिव्हल होत नाही. फक्त कचऱ्याचे ढिगारे आम्ही जमा केले आहे, शोधून काढले आहे. त्याच्यातले आमच्या जीवनात किती घाण आहे ते फेकाचं काम 10व्या पायरीपर्यंत चालते, 9व्या पायरीपर्यंत. जेव्हा मी 4थ्या पायरीचा आढावा दाखवतो स्पॉन्सरला, 5वा रकाना असते तुमच्या फॉर्मॅटमध्ये, त्या 5व्या पायरीमध्ये माझे सारे स्वभावदोष माझा स्पॉन्सर उजागर करतो की तुझ्यात भीतीग्रस्त आहे, तू अप्रामाणिक आहे, अविचारी आहे, स्वार्थी आहे, स्वयंकेंद्रित आहे. हे सारे स्वभावदोष उजागर करतो. त्याच्या अलावाही वेगळे अजून स्वभावदोष माझ्यात असतात, ते सुद्धा उजागर करतो. आणि आता ह्या स्वभावदोषावर तुला काम करावंच लागेल. तेव्हा मी 6व्या पायरीकडे पोचतो. 6व्या पायरी जेव्हा परमेश्वराला आळवतो, 9व्या पायरी 7व्या पायरीमध्ये माझे चरित्र दोष जे आहे त्याच्यावर मी काम करतो. 8व्या पायरीमध्ये यादी तयार होती माझी. यादी कुठून होते? 4थ्या पायरीतून. जेव्हा माझ्या 4थ्या पायरीमध्ये व्यक्तीचे नावं येते, लैंगिकतेचे नावं येते, तर कोणाकोणाला मी छळलं,
ते सर्व नावं इकडे येतात 9व्या 8व्या पायरीमध्ये. त्याच्यावर मग माझी नुकसान भरपाई चालू होते 9व्या पायरीमध्ये. आणि ती नुकसान भरपाई मला सर्वप्रथम माझ्या घरातून चालू करावं लागेल. सर्वात जास्त त्रास कुठं दिला मी? माझ्या कुटुंबाला दिला आहे. त्याच्यानंतर बाकी होईल. बऱ्याचशा नुकसान भरपाई जीवनातल्या ज्या आहे तर तुम्ही पहिले घरातून चालू करा. सर्वात जास्त त्रास माझा घरात झालेला असल्यामुळे मी सुद्धा माझी घरातूनच चालू केली. बाकीच्याची मग कोणाची 5,000 आहे, 10,000 आहे, 2,000 आहे. काही मोठी रक्कम असेल हप्ते पाडून सुद्धा देतात लोक. ते मला निर्भयपणे जावं लागेल त्याच्याकडे नुकसान भरपाई करायला. तर ही 6व्या 7व्या पायरीमध्ये मला 9व्या पायरीची तयारी होते. आणि 9व्या पायरीमध्ये जेव्हा माझं संपूर्ण नुकसान भरपाई परतफेड होते तेव्हा माझं शुद्धीकरण होते. तसं शुद्धीकरण होत नाही. आणि 9व्या पायरीमध्ये मग मला वेळच्या वेळी जिस दिन का मुर्दा उसी दिन जला देव. आज मेला आजच तेल लाव त्याला, कडक व्हायची वाट पाहू नको. कारण एकदा कडक मुर्दा झाला का पुन्हा किती तेल लावा तो नरम पडत नाही. तर त्यासाठी मला जिस दिन का काम उसी दिन पेंडिंग ठेवायचं नाही. आजची फाईल आजच रवाना. आज माझ्या लक्षात आलं असेल का मी चूक केली, मला इन्व्हेंटरी रोज घ्यायला लागेल संध्याकाळी. आज मी किती चांगलं काम केलं आणि आज किती घाण काम केलं झालं माझ्या हातून चुकीनं. त्याची इन्व्हेंटरी स्पॉट इन्व्हेंटरी म्हटलं आहे. जर होत असेल तर तेव्हाच्या तेव्हाच लक्षात आलं पाहिजे. जर तुमच्या 1 ते 9 पायऱ्या क्लिअर असेल व्यवस्थित तर तुमच्या तेव्हाच लक्षात येते. तुम्ही पाणटेलेवाल्याला 50 रुपये दिले आणि खर्राचे त्यांना खर्रा 20 रुपयाचा होऊन राहिला तर 30च वापस करायला पाहिजे. पण त्यानं जर तुम्हाला 80 वापस केले तर तुमच्या तेव्हाच लक्षात आलं पाहिजे. तर 80 रुपये दिले डबा देऊन घे मी तर तेव्हा तुमच्या डोक्यात विचारायला पाहिजे का नाही याचे पैसे याला वापस केले पाहिजे. आपण आपल्याला 30च हवे आहे, बाकी परत करायला पाहिजे. तर तेव्हा तुमची झालेली आहे. तुमची आश्वासनाची पूर्तता पूर्ण होते 9व्या पायरीमध्ये. आणि तेव्हाच मला रोजची रोज साफसफाई केली तर मला पुन्हा 4थी पायरी घ्यावं नाही लागणार. पण बरेचदा काय होते आम्ही गाफील राहतो 10व्या पायरीमध्ये की कल करेंगे, अभी तो इतक्या पायऱ्या कर लिए, अब क्या और दारू पिऊंगा क्या मैं, आता तर माझे चांगले रिलेशन झालेले आहे. हे मधले लोक माझी वाहवा करून राहिले. लक्ष्मणराव आहे म्हणून मी जिवंत आहे. शेअरिंगमध्ये म्हणतात लोक लक्ष्मणरावनं मेसेज दिला म्हणून आज मी जिवंत आहे. पण माझं काय होते गाफीलपणा, अरे साला माझ्यामुळं जिवंत आहे या, म्हणजे माझी छाती फुगते. माझा अहंकार हा पुनर्जन्म घेणार आहे. तर 10व्या पायरीत पुनर्जन्म घेऊ शकते तो आणि पुन्हा तुम्हाला दारूकडे वळू शकते. तुम्ही 35-40 वर्षाचे उदाहरणं पाहिले असाल. लोक दारू का पिले तर तो गाफील राहिला. ही गाफिलतेची भावना येऊ नये माझ्या. त्याच्यासाठी मला सावध राहावं लागेल. हे आपल्या बिग बुकमध्ये ज्याप्रमाणे 12 रुढ्या 12 पायऱ्या दिल्या त्याप्रमाणे 12 धोक्याच्या सूचना दिल्या. आता कोणाला माहीत नसतं, बऱ्याच लोकांना कमी माहिती आहे धोक्याच्या सूचना म्हणजे स्लिप का होता. आमच्या बिग बुकमध्ये त्याही सुद्धा हायलाईट केलेल्या आहे. तर मला कार्यक्रम अशा प्रकारे घ्यावा लागेल तर मी सुखी आनंदी राहू शकतो. अन्यथा मी सुखी राहणार नाही. बेचैन, चिडचिडा, दारू न पिता दारुड्यासारखीच वागणूक माझी राहणार आहे. कोरडा मद्यपी, दारू नाही पिणार पण घरातले लोक सुखीने राहणार, पागल होईल. धन्यवाद. मित्रांनो 28 आणि 29 तारखेला महाराष्ट्र राज्य सेवा समिती सोमय्या परिषद